गोपीचंदजी, हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं भाषण महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या गोरगरीब पोरांना 1 लाख रुपयाला विकणारा हा बाजारू माणूस महाराष्ट्र माफ करणार नाही. पवाराच्या छताडावर नाचून निवडणूक लढवली आहे. यांचा बोलणीचा धनी नेमका कोण आहे? हे संघाच्या शाखेत तयार झालेलं व्यक्तिमत्व आहे. संघाने कधी अहिल्यामाई होळकरांची धन्याची गरज नाही. आणि हे असलं बंद करा. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा कर्दनकाळ तुम्ही सगळे आहात. तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन तुमचं दुकान गेले 50 वर्ष चालवलंय. इथून पुढे हे दुकान असं फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन चालणार नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या नाव घ्यायचं आणि त्यांच्या विचाराच्या विरुद्ध कृती करायची, हे धंदे आता राज्यामध्ये खपवून घेतले जाणार नाहीत. या राज्यातला बहुजनांचा मुलगा, मग तो गरीब मराठा असेल, बौद्ध असेल, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोसी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, माकडवाला, कुंच्याचा पोरगा, बहुरुपेचा पोरगा, हेळव्याचा, लोणाऱ्याचा पोरगा, ह्या सगळ्या पोरांच्या लक्षात तुमची गेम आलेली आहे. हे असला आता तुम्ही बंद करा. एखाद्या समाजाला नुसत्या शिव्या घालायच्या, या महाराष्ट्रातल्या गोरगरीब बहुजनांच्या मताचा वापर करायचा आणि पहे पाहुण्यांचं राज्य प्रस्थापित करायचं, हे आता डाव लोकांच्या लक्षात आलेला आहे. अहिल्यादेवी होळकरांचा जो अनावराचा कार्यक्रम आहे, एका पत्रिकेमध्ये माननीय शरद पवार यांची मुलगी आणि नातबाचं नाव असतं. हा काही सवासण्याचा कार्यक्रम वाटला का तुम्हाला? अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण आहे, तुमच्या घरातली 3-3 नावं, तरी अजून एक पालकमंत्र्याचं नाव घरातला वाद आहे म्हणून ते बाजूला ठेवलं, ते त्यामध्ये नाही. हे काय सवासण्याचा कार्यक्रम आहे का तुमचा? हे काय तुमचं घरचं काम आहे? पहिल्यांदा यांना शिस्त शिकवा. हे संघाची जी मधात बोलण्याची जी भाषा आहे, परंपरा आहे, शेवटी मी बोललो तर मला त्याच्या मला माहित आहे, मला शिस्त नाही. व्यवस्थित बोलायचं, मुद्द्यावर बोलायचं. मी शिस्तीतच आहे, मी व्यवस्थित बोलतोय. तुम्ही मुद्द्यावरती बोला, बाकीचं काय बोलत बसू नका. तुम्ही मुद्द्यावरती या. वाडा कधी देणार आहे? सरकार जमा करणार आहे का? तो वाडा पाडणार आहे तुम्ही पवारांच्या नीतीनं? त्याचं उत्तर मला द्या तुम्ही. बारामतीच्या अहिल्या गार्डनमध्ये का पाण्याच्या टाक्या उभा केल्या? बाजूला 22 एकर जागा शिल्लक असताना. आणि जेजूर इथल्या जमिनी कुणी विकल्या? अहिल्यादेवी होळकरांच्या या जमिनी कुणी विकल्या? शरदचंद्र पवारांच्या नावाचा आयटीपी त्या जमिनीमध्ये कुणी उभा केला? याचं उत्तर तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांना द्या. अमोल मिटकरेंनी धनगर समाजाची काळजी करू नये. आपण ज्या समाजातून येतात त्यांचे एखादे प्रश्न मांडावे. नुसते इथं पवार घराण्याचे नुसते तिथं चाकरी करत बसण्यापेक्षा त्या मुद्द्यावरती बोलावं. आणि मी धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, मी नेता नाही.